इतकं जबरदस्त भाषण झालं, इतकी तोप धडाडली, तुम्ही मात्र थंडच. असं हो ना, थंडात बंड होत नाही. आपल्याला राजकीय बंड करायचा आहे. त्या महाराष्ट्रावर सत्ता गाजवायची आहे. तर आपण कसं पाहिजे, पेटून उठलं पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा जय जिजाऊ. ये होईनाबाद. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी संभाजी ब्रिगेड पुणेच्या वतीने मराठा सेवा संघाचे हरियाणाचे अध्यक्ष मांगेरामजी चोपडे सरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. इंजिनियर विजयकुमारजी ठुबे सर यांचं सुद्धा या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वागत होत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या चळवळीतल्या लोकांनी आपलं आयुष्य या मराठा सेवा संघाच्या चळवळीला, या फुले शाहू आंबेडकरी चळवळीला दिलेला आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा आपण त्यांचं स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद. यानंतर संभाजी ब्रिगेडची मुलूख मैदानी तोफ डॉक्टर सुदर्शनजी तारक यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. काय आवाज द्यायला आवाज कसा पाहिजे? आजच्या संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित पुणे जिल्हा सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे राज्य कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या वतीने हा कार्यक्रम पुणे शहरामध्ये आयोजित केलेला आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख माननीय ॲडव्होकेट मनोजदादा अखरे, त्याचबरोबर ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक नवीन विचाराला सुरुवात झाल्यासारखं आणि पानं फुलबोलल्यासारखे वाटतात, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व दुसरं आमचे नेते आदरणीय महासचिव सौरभदादा खेडेकर, त्याचबरोबर या विचारपीठावर उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक गंगाधरजी भनबरे सर, सर्व सन्माननीय या विचारपीठावर असणाऱ्या राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व जिल्हाध्यक्ष, पत्रकार बंधूंनो आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज या आयोजित असणाऱ्या कार्यक्रमानिमित्ताने आताच माझे मित्र प्राध्यापक भानुशे सरांनी सांगितलंय हे सरकार गाडलं पाहिजे. आणि या सुरुवातीलाच मी सांगतो, काय करायचं आम्हाला हाके? आमच्याकडे संतोष शिंदे आहे ना, काय करायचं आम्हाला हाके? काय करायचं आम्हाला हाके? काही गरज नाही हाके बिके, आमच्याकडे संतोष शिंदे आहे. या माध्यमातून ज्यावेळेस आपण राजकारणाची धुरा पाहतोय, या महाराष्ट्राचं सांस्कृतिक, धार्मिक आणि सर्वच प्रकारचा विध्वंस करण्याचं काम या राज्याचा गृहमंत्री फडणवीस करत आहे, याची नोंद आपल्या सर्वांना माहित असावी. राज्यामध्ये फडणवीस नावाचा एक कोरोनाचा व्हायरस आहे, ज्या व्हायरसने पूर्ण महाराष्ट्र बरबाटून टाकलेला आहे. भावाभावात भांडणं लावलेली आहे, महिला महिलात भांडणं लावलेली आहे, ओबीसी, मराठा, दलित, मुस्लिम, हिंदू अशा सगळ्या समीकरणाचा वापर करून आता थकण्याच्या अवस्थेत आहे. आणि आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये व्हायरस कायमचा लस टोचून संभाजी ब्रिगेडची कायमचं नेस्तनाबूत करायचं आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये 4 शाही होत्या आणि या 4 शाहीनं हा महाराष्ट्र लखते तोडण्याचं काम महाराष्ट्राचं ते करत होतात. निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, मोगलशाही असेल, या 4ही शाहीचं रूपांतर आता अजित पवार, भाजपचं फडणवीस, शिंदे आणि सुपारी बहादर नेहमी वेगवेगळ्या भूमिका बदलून नाटक कंपनीचा नाटककार म्हणजे राज ठाकरे आहे, हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे.
या सगळ्या शाही एकत्र आल्या तरी संभाजी ब्रिगेड नावाचं वादळ रोखण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही. आज माझ्या मित्रांनी सांगितलेलं आहे, या महाराष्ट्राचे लक्ष्य तोडल्या जात आहेत. या महाराष्ट्रातली एक योजना काढली आहे, लाडकी बहीण योजना सक्सेस होण्यासारखं वाटा लागली म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या. पण माझ्या या सरकारला जाब विचारतोय संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी म्हणून, हे लाडकी बहिणीला योजना खर्च करण्यासाठी 46,000 कोटी तुम्ही खर्च करतायत. पण 46,000 कोटी अनेक योजना आहेत ज्या आरोग्य क्षेत्रामधील, ज्या आमच्या या बहुजन समाजातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांना असेल, महिलांना असेल, विद्यार्थ्यांना असेल, दुग्ध आजार झालेले आहेत, त्या आजारासाठी योजनेत केलेले पैसे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी योजले त्या ठिकाणी वळवलेले आहेत. आज ती तडफडून मरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत, कारण त्यांची औषधं घ्यायला सरकारकडून त्या योजनेअंतर्गत 50% 100% सवलत होत्या, त्या आज कमी झालेल्या आहे. शेतकऱ्याचं सोयाबीन 7,000 वरून 3,500 वर आलेलं आहे. आज मराठवाड्यातल्या ऊसाची किंमत 2300 रुपयापासून झालेली आहे, जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3200 रुपये आहे. याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. मी हेच एवढं सांगणार आहे, या महाराष्ट्रामधला, या देशामधला शेतकरी, महिला, विद्यार्थी कोणताच घटक असा आनंदित राहिलेला नाही. सगळे बेजार झालेले आहेत. त्याचं कारण म्हणजे भाजप सरकार आहे. आणि भाजप सरकारने घराघरात माणसं ठेवलेली नाही, जाती जातीत माणसं ठेवलेली नाही, धर्माधर्मात वेगवेगळे मुद्दे काढले जातात. अरे ज्याची अक्कल, त्याच्या उंची एवढी असे हे 3 जण महाराष्ट्राचा विध्वंस करतायत, ते राणे कुटुंब, याची सुद्धा नोंद घेणं गरजेचं आहे. अरे कुठून आणला हिंदुत्व? 10 वर्षाची या राणे कुटुंबाचं सगळं जर काढलं, RSS ला शिव्या देणारा, हिंदुत्वाला शिव्या देणारा माणूस होता, आज हिंदुत्वाचं डोकं वजाव घेऊन जात आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी कमवलेल्या, सुरत लुटलेल्या सगळ्या जातीय समीकरणाला जोडून जे काही ताकद निर्माण केलेली आहे, सत्ता, संपत्ती आणि पद आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी हे माणसं कोणत्या थराला जातात हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मराठवाड्यामध्ये आज पाहतोय, मराठवाड्यामध्ये सौरभ दादा, मनोज भाऊ, की मराठवाड्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा सगळ्यात पेटलेला आहे. महाराष्ट्रामधल्या सगळ्यात जास्त जर जळत असणारा महाराष्ट्र कुठे असेल तर मराठवाड्यामध्ये असेल. माझ्या गावामध्ये ज्यावेळेस आंदोलन सुरू केलं अंतरवाली सराटीमध्ये, त्यावेळेस सर्वच त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आमच्या या गावामध्ये 350 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. जो या ठिकाणी राज ठाकरेचे गुन्हे वापस घेणारा गृहमंत्री असेल, सोलापूर जिल्ह्यामधील असणाऱ्या एका आमदाराला आपल्या ऑडिओ क्लिपद्वारे त्या असणाऱ्या आंदोलकावरच्या गुन्हे दाखल वापस घेणार आहे, असं जर आश्वासित करत असेल, या महाराष्ट्राच्या इतिहासाला एक परंपरा देणारा, या महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम मराठा बहुजन समाजाने केलेलं आहे, त्या समाजाला जर वंचित ठेवण्याचं काम जर फडणवीस करत असेल तर याचा जबाब आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. अनेक महिलांवरती छर्याच्या बंदुकीने गोळ्या घातलेल्या आहेत, मोठमोठ्या गोळ्या लागलेल्या आहेत. आपण सगळे इथे बसणारे लोक आहेत आणि सगळ्यांनी आपण भेट दिलेली आहे. काय अवस्था आहे महाराष्ट्रामधलं? या आंदोलनाला आम्ही 10% मागितलंच नव्हतं. काय गरज होती आम्हाला 10% द्यायची? त्या 10%मुळे आमचं EWS महाराष्ट्राचं आरक्षण रद्द झालेलं आहे. हे जाणून बुजून करतोय काय फडणवीस? याचा विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्याला ही लढाई आरपार लढायची आहे, अभी नाही तो कभी नाही. आणि त्यामुळे संभाजी ब्रिगेड उभाटा कराबरोबर आपण युती केलेली आहे. महाराष्ट्राच्या 2 भगवा जर एकत्र आला तर या देशाच्या दिल्लीच्या तख्तावर सुद्धा भगवा फडकल्या जाणार नाही, जाणार आहे. याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. शेवटच्या अंतिम गोष्टीकडे येत असताना सांगतो, 10 कोटी रोजगार जाऊ द्या, 2 कोटी रोजगार जाऊ द्या, किती रोजगार आणि किती पोर्टल झाले, किती बेरोजगारांना रोजगार दिला, याचा जबाब विचारायचं काम आमचं आहे. आणि त्या विचारण्याचा आम्ही आता या ठिकाणी विचारत आहे. महाराष्ट्रातल्या किती रोजगारांना बेरोजगार केलं तुम्ही? किती लोकांना दंगलीमध्ये मारलंय? माझ्या मित्रांनी सांगितलंय, भिडे सारखा नालायक माणूस त्याला डोक्यावर घेऊन मिरवतोय. कुठे मोदी म्हणतायत की तो माझा गुरु होता, फडणवीस म्हणतो गुरुजी आहे. अरे तो गुरुजी नाही, तो भुर्जी आहे, ज्याचं स्वतःचं नाव मनोहर आहे, ते वापरण्याची अक्कल नाही, तो संभाजी नावाने जगतो आहे, तो किती दरिद्री आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. मला हे सांगायचं आहे, हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि हे सगळं घातक षडयंत्र या महाराष्ट्राला वटवण्याचं काम, बरबाद करण्याचं काम या सरकार करत आहे. भाजपला हद्दपार केल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. मित्रांनो, त्याच्याबरोबर जे जे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढून आपल्या विचाराची करणं गरजेचं आहे. आज आपल्याला या विधानसभेमध्ये आपल्याला जवळपास 14 ते 16 जागा मिळणार आहे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त झालेली आहे. मी अध्यक्ष आणि महासचिवांना पहिलं म्हणतो की तुम्ही पहिल्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदामध्ये शपथ घेणारे तुम्ही पहिले दोघं असले पाहिजे असं आम्हाला वाटतं.
आणि शेवटच्या या ठिकाणी येत आहे. सगळेजण, सरकार असेल, आयबी यंत्रणा असेल, भाजप असेल, कोणत्याही प्रतिगामी संघटना असेल, या सगळ्या संघटना फक्त एकाच पक्षाला आणि एकाच संघटनेला या ठिकाणी गाभारतात, ते म्हणजे संभाजी ब्रिगेड. कारण का, एक शेर ने कहा है कि हैसियत आसमानों जैसी होनी चाहिए साहेब, हैसियत आसमानों जैसी होनी चाहिए साहेब, क्योंकि जमीन कितनी भी कीमती हो लेकिन वो खरीदी जा सकती है. तसं संभाजी ब्रिगेड कधीच खरेदी करू शकत नाही. ही ताकद उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. म्हणून आपल्याला शेवटच्या घटकाला आणि शेवटच्या याला रात्र वैरायची आहे. गावागावात, गल्ली गल्लीत, माणसापर्यंत, खेड्यापाड्यात, वृद्धापर्यंत, महिलापर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत, नव मतदान करणारा मनुष्य असेल किंवा व्यक्ती असेल त्याच्यापर्यंत जाऊन संभाजी ब्रिगेडची भूमिका सांगा, संभाजी ब्रिगेडची युती कोणासोबत हे सांगा आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडचा भगवा ध्वज हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे याची शाश्वती आणि आश्वासन घेऊनच मतदानामध्ये त्याचं रूपांतर करा, अशी अपेक्षा या मेळाव्या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय शिवराय, जय भारत. खूप खूप धन्यवाद तारक सर. टाळ्या कमी पडत आहेत तुमच्या. अत्यंत परखड मत या ठिकाणी तारक सरांनी व्यक्त केलेलं आहे. शेर पे एक शेर हो जाए, हमें आता नहीं है. आपण ब्रिगेडी आहोत आणि म्हणून सगळ्या ब्रिगेडींसाठी एक शेर आहे. हमें आता नहीं है सरफन झुकाकर बात करने का, हमें आता नहीं है सरफन झुकाकर बात करने का, हम सच की बात के लिए सर कटा देने के कायल है, सच की बात के लिए सर कटा देने के कायल है. खूप खूप धन्यवाद तारक सर. हॉटेल सेंट्रल, एक सूचना आहे, सेंट्रल पॉइंटच्या रूमच्या चाव्या ज्या कार्यकर्त्यांकडे असतील त्यांनी तात्काळ स्टेजवरती त्या आणून द्यायच्या आहेत. हॉटेल सेंट्रल पॉइंटच्या चाव्यात. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक, लेखक, वक्ते, प्रकाशक, कीर्तनकार, संभाजी ब्रिगेडची मुलूख मैदानी तोफ डॉक्टर बालाजी जाधव यांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सर कृपया 3 ते 4 मिनिटात आपण. हे फक्त माझ्यासाठीच आहे का सगळ्यांसाठी? ठीक आहे, हरकत नाही. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, शेतकऱ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शेतकऱ्यांचे आणि 18 पगड जातीचे संत जगद्गुरु तुकाराम महाराज, विचारपीठावर विराजमान असणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोजदादा आखरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर, त्याबरोबरच संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते, आमचे मार्गदर्शक आदरणीय गंगाधरजी बनबरे सर, डॉक्टर गजानन पारधी सर, सुधीर मामा देशमुख, आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि ज्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधूनच आजचा मुहूर्त साधला की काय असं म्हणायला हरकत नाही, असे कोषाध्यक्ष जे कोशानेही भरपूर आहेत आणि प्रेमानेही भरपूर आहेत, असे संतोषदादा गाजरे या ठिकाणी विराजमान आहेत. डॉक्टर संदीपजी कडलक, आमचे सर्व मार्गदर्शक, केंद्रीय कार्यकारिणीचे सर्व केंद्रीय कार्यकारिणीचे सर्व कार्यकर्ते, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि ते जमलेल्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मला अवघ्या 4 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि मी 4 मिनिटांमध्येच माझं मनोगत संपवणार आहे. बांधवांनो, संभाजी ब्रिगेडचा अजेंडा निवडणुका जवळ आल्यानंतर प्रत्येक पक्षाचा एक अजेंडा ठरलेला असतो. आता तो पूर्ण होतो की नाही तो माहित नाही, पण प्रत्येक पक्षाचा एक ठरलेला अजेंडा आहे. आपल्याला जर कोणी विचारलं की संभाजी ब्रिगेडचा येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीचा अजेंडा कोणता आहे, तर आपण त्यांना छाती ठोक सांगितलं पाहिजे की संभाजी ब्रिगेडचा अजेंडा कोणता आहे, तर ते भारतीय संविधानाचं प्रिअँबल जे प्रास्ताविक आहे हेच संभाजी ब्रिगेडचा आमचा अजेंडा आहे. आम्हाला काय ध्येय आहे आमचं? या देशामध्ये समता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडला करायचं आहे. आणि हे 4ही मूल्य या देशामध्ये पायदळी तुडवले जातात. मगाशी आमच्या भानुच्या सरांनी सांगितलं की या देशामध्ये गद्दारांची सत्ती चालू आहे, पण आपण लक्षात घेतलं पाहिजे या लोकांनी फक्त घरभेदीपणा केला नाही, फक्त स्वतःचं घर फोडलं नाही, स्वतःचा पक्ष फोडला नाही, तर यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली त्या संविधानाच्या मजेवर निवडून आले आणि निवडून आल्यानंतर या संविधानासोबत गद्दारी करण्याचं काम या देशातल्या सर्व पक्षांनी केलेलं आहे जे सत्तेमध्ये बसलेले आहेत. हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आता योजना काढली निवडणुकीच्या तोंडावर, लाडकी बहीण योजना, पण आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या या मुलींनी, या देशातल्या मुलींनी या देशासाठी गोल्ड मेडल आणलं कुस्तीमध्ये आणि या देशाचं नाव जगामध्ये गाजवलं, त्या मुलींवर जेव्हा लैंगिक अत्याचार झाला होता त्यावेळेस या मुलींना रस्त्यावर जनावरांसारखं फरफटणारे कोण होते याचा विचार केला पाहिजे. आणि हे जे सांगतात ना लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना, मला एक साधा सवाल आहे, कुस्तीपट्टू सोबत तुमचा व्यवहार काय होता ते जाऊ द्या. राम रहीम बाबा, राम रहीम बाबाचं आरोप पत्राचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, इंग्रजीमध्ये पुस्तक प्रकाशित झालं. राम रहीम बाबा जो आहे
तो आपल्या भक्तांवर कोणत्या पद्धतीचे अत्याचार करायचा हे जर तुम्ही वाचायला लागलात ना तर कलकत्त्यामधला जो रेप केस आहे हे सुद्धा तुम्हाला कमी वाटेल. इतका विकृत चाळे करणारा बाबा. आणि जेव्हा जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस बाबाला जणू काही तुम्ही पॅरोलवर 20-20 दिवस महिना सोडता. म्हणजे जेलमध्ये जाणं म्हणजे त्याच्यासाठी सल्ला झाल्यासारखं झालेलं आहे. याचा विचार केला पाहिजे. लाडकी बहीण कुणासाठी आहे? या लोकांना लाडकी बहिणीसाठी काही देणं घेणं नाही. जर लाडक्या बहिणीचं यांना एवढी काळजी राहिली असती तर राम रहीम बाबाला या बलात्काराला त्यांनी पॅरोलवर सोडलं नसतं. आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेतात. अरे ज्या रांजणगावच्या पाटलानं या गरीब कष्टकरी मुलीवर बलात्कार करण्याचं काम केलं त्या मुलीचे हातपाय तोडण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि हे बलात्कारी बाबाला निवडणुकीच्या तोंडावर बाहेर सोडत आहेत. म्हणून विचार करा या लोकांना महिलांचा सन्मान करायचा आहे का? दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. यांनी संविधानाला पायदळी तुडवलं आणि लोकांनी सुद्धा संविधान बदलणार असे आवाज उठवल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांना पायदळी तुडवलं. यांचं धाबं धनान आहे. सरांनी सांगितलं अगोदर उल्लेख केला जायचा मोदी सरकार. खरं तर आम्हाला भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार माहित होतं. पण याच्यानंतर एका विशिष्ट नाव सुरू झाले मोदी सरकार. आता मोदी सरकार तोंडावर आपटल्यानंतर आता म्हणायला लागले एनडीए. बरोबर आहे. आता तोंडावर आपटले. या लोकांनी काय केलंय? संविधान बदलणार नाही म्हणून सांगतात. पण लक्षात घ्या या लोकांना संविधानाची एवढी धास्ती पडलेली आहे. आता तुम्ही बघत असाल महाराष्ट्रामध्ये संविधान गौरव यात्रा जोरदार चालू आहेत. पण संविधानावर विश्वास ठेवणारे लोक एवढे दूध खुले नाहीत. एकीकडे संविधान गौरव यात्रा करायची आणि दुसरीकडे एससी एसटीचं आरक्षण त्याचं वर्गीकरण करून एससी एसटी मध्ये ज्या जाती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा भेद निर्माण करायचा. म्हणजे भाऊ भावात ठेवायचा नाही, जात जातीमध्ये ठेवायचा नाही, पक्ष पक्षामध्ये ठेवायचा नाही आणि प्रदेश प्रदेशामध्ये ठेवायचा नाही. म्हणजे फूट करा आणि राज्य करा हे षडयंत्र या लोकांचं आहे. बांधवांना मी जास्त काही सांगत नाही. पण मी इतिहासातल्या महापुरुषांचं उदाहरण देत नाही. पण त्या कलकत्त्यामध्ये ज्या वेळेस बलात्कार झाला महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले, देशामध्ये मोर्चे निघाले. तसाच एक मोर्चा त्या पश्चिम बंगालमध्ये आणि त्या कलकत्त्यामध्ये निघाला. आशिया खंडातलं सर्वात मोठं वेश्यावस्ती तिथं आहे आणि त्या सगळ्या वेश्या रस्त्यावर उतरल्या. कारण ते जे प्रकरण आहे हे सर्वसामान्य ज्याचा सबसे विवेक बुद्धी जागी आहे तो माणूस वाचू शकत नाही. त्या 20,000 महिला रस्त्यावर उतरल्या वेश्या आणि त्यांनी हातामध्ये पोस्टर धरलेला आहे. आरोपींना सरकार वाचवायचा प्रयत्न करत असताना या वेश्या रस्त्यावर उतरतात आणि हातामध्ये पोस्टर काय आहे की हे विकृत पुरुषांनो. म्हणजे कोणते सगळेच नव्हे, ज्यांची मानसिकता विकृत आहे. हे विकृत पुरुषांनो तुम्ही जर वासनान नसाल तर तुमची वासना शांत करण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या. पण या देशातल्या सर्वसामान्य लेकी बाळीवर बलात्कार करू नका असं त्या महिलांनी त्या मोर्चामध्ये सांगितलेलं आहे. अरे जी भावनाची कदर या महिलांबद्दल या वेश्यांच्या मनामध्ये आहे ती भावना सुद्धा या देशामध्ये सरकारच्या मनामध्ये नसेल तर येणारा काळ आम्हाला विचार करावा लागणार आहे बांधवांनो. आणि याच महिलांनी आता निर्णय घेतलेला आहे की आता दुर्गा पूजा तुम्हाला माहिती आहे पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात मोठी दुर्गा पूजा होते आणि तिथे एक नियम असा आहे की या वेश्यांच्या वस्तीची माती गेल्याशिवाय दुर्गेची मूर्ती बनवता येत नाही. त्यांच्या संघटनेने निर्णय घेतला की जोपर्यंत या देशामध्ये बलात्कार होत राहतील आम्ही आता यापुढे दुर्गेची मूर्ती बनवण्यासाठी माती देणार नाही. कारण पहिल्यांदा आमच्या लेकी बाई सुरक्षित करा. ही संवेदनशीलता जो समाज त्यांना टाकावं म्हणतो, जो समाज त्यांच्याकडे विकृत नजरेने पाहतो त्या महिलांमध्ये आहे. पण दुर्दैवानं सरकारमध्ये नाही. 3 वर्षाची मुलगी तिला शाळा काय माहित नाही, भाऊ काय माहित नाही, लैंगिक म्हणजे अवयव काय असतात माहित नाही. त्या मुलीवर बलात्कार होतो आणि तिथं गेल्यानंतर सांत्वन करण्याच्या ऐवजी सांगतात की हे जे लोक मोर्चेकडे आलेत हे आमच्या बदलापूरचे नसून बाहेरचे लोक आहेत. अरे लहान लेकरावर बलात्कार होतो तेव्हा सुद्धा तुम्हाला राजकारण आठवतं. किती दगडाच्या मनाचे तुम्ही आणि दगडाच्या काळजाचे झालेले आहात याचा विचार करा. आणि म्हणून आपण आता संविधानप्रेमी माणसं, आपण समतेवर विश्वास ठेवणारे माणसं आहोत. या देशामध्ये न्याय समता प्रस्थापित करायची आहे. खरं तर माझा वेळ संपलेला आहे. जाता जाता फक्त एक कथा 1 मिनिटामध्ये सांगतो आणि माझं व्याख्यान आटपतो. खरं तर आजपर्यंत आपण वाट बघितली. बऱ्याच लोकांनी सांगितलं 28 वर्षापासून तुम्ही समाजकारण करता मग राजकारणामध्ये यायला का उशीर केला? कारण आम्हाला वाटलं हे आमचं ध्येय पूर्ण करेल, तो बाबासाहेबांचं ध्येय पूर्ण करेल, तो छत्रपती शिवरायांचं ध्येय पूर्ण करेल, हे मोहम्मद पैगंबरांचं ध्येय पूर्ण करेल असं आम्हाला वाटत होतं. पण दुर्दैवानं हे फक्त सत्तेचे लालची झाले. मग आमच्या लक्षात आलं की फक्त आता महामानवांचा विचारांचा गजर करायचा नाही तर विचारांची सत्ता आणायची आणि या देशामध्ये समतेचं राज्य करायचं आम्ही ठरवलं. आणि मग इतके दिवस आम्ही काय करत होतो या ठिकाणी मला क्रांतिसिंह नाना पाटलांची कथा आठवते. एक शेतकरी होता, आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये त्यानं वाळवण वाळू घातलं आणि वाळवण वाळू घातल्यानंतर त्याच्या बायकोने त्याला सांगितलं की मी जरा बाहेर जाऊन येते, या वाळवणाकडे लक्ष ठेवा, एखादी शेळी येईल बकरी येईल वाळवण खाऊन टाकेल. आणि शेतकरी बाजूला बसला. भला मोठा बोकड आला आणि बोकड अत्यंत मन लावून अत्यंत तल्लीन होऊन त्याचं ते वाळवण खायला लागला.
आणि मग बाजूला जाणारी माणसं होती, त्यांनी बघितलं अरे बाजूला शेतकरी बसलेला आहे, जागा आहे, हातामध्ये काठी आहे, पण त्या बोकडाला तो हाणत नाहीये, तो असा निवांत का बसलाय. आणि मग लोकांनी त्याला विचारलं का रे तुझं वाळवण हे बोकड खायला लागलेलं आहे, तरी सुद्धा तू का शांत बसलास, तुला हे बोकड हाणायचं नाही का. ते म्हणले मी बिलकुल बोकड हाणणार नाही. ते म्हणले का, याला खाऊ द्या म्हणले, याला आमचं वाळवण, याला आमचं मूग, याला आमची ज्वारी, जेवढं खायचंय तेवढं खाऊ द्या. म्हणजे का खाऊ द्या, कारण एक आमचं वाळवण खाऊन खाऊन धष्टपुष्ट होणार आहे म्हणले. आणि 15 दिवसाला आमच्या गावची जत्रा आहे, त्या जत्रेमध्ये या बोकडाला कापून खातून याचीच कंदुरी करतो म्हणले. आता 20 वर्षापासून 60 वर्षापासून या देशाची सत्ता खाऊन वाळवण खाऊन खाऊन मस्तवाद झालेल्या बोकडांना कंदोरी करण्याची वेळ आलेली आहे. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ती कंदोरी फक्त आणि फक्त संभाजी ब्रिगेड करणार आहे. याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ. खूप खूप धन्यवाद डॉक्टर बालाजी जाधव सर, आपण सहकार्य केल्याबद्दल जोरदार टाळ्यांनी आपण डॉक्टर बालाजी जाधव सरांसाठी वाजवायचे आहेत. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतोय पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक, महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते, लेखक, पत्रकार, विचारवंत प्राध्यापक प्रेमकुमारजी बोके सर यांना जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. टाळ्या कमी पडत आहेत तुमच्या. टॅक्स लागतो का पुण्यात? नाही ना. धन्यवाद. राष्ट्रमाता जिजाऊ आणि समस्त महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. आजच्या या लोकशाही जागर महामेळाव्यासाठी विचारपीठावर उपस्थित संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, आमचे नेते आदरणीय मनोजदादा आखरे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव आणि आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय सौरभदादा खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते आमचे मार्गदर्शक प्राध्यापक गंगाधर बनबरे सर, विचारपीठावर उपस्थित संभाजी ब्रिगेडचे सर्व नेते, ज्येष्ठ पदाधिकारी आणि या महामेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वात प्रथम आपण हा जो मेळावा आहे, महामेळावा जो अत्यंत यशस्वी झालेला आहे आणि सुडम अशा प्रकारचं हे सभागृह खाली वर आणि लोक आपले उभे आहे, पुण्याच्या संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांकरता आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून या सर्वांचं आपण पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे. कारण आजचा जो हा मेळावा आहे, महामेळावा, या महामेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याची संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांसाठी दारं उघडी होणार आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. कदाचित विधानसभा निवडणुकीच्या आधीचा हा संभाजी ब्रिगेडचा सर्वात भव्य अशा प्रकारचा मेळावा असेल. कारण आता आपल्याला अशा प्रकारचे मेळावे आयोजित करण्याकरता वेळ मिळणार नाही. प्रत्येकाला आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या विभागामध्ये अशा प्रकारच्या मेळाव्यांचं आयोजन करून संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी विधानसभेमध्ये जाण्यासाठी आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. उपस्थित बंधूंनो, अतिशय तळतदार अशा प्रकारची भाषणं आपण ऐकली, आपल्यामध्ये जोश निर्माण झाला, परंतु त्याचबरोबर आपल्यामध्ये होश निर्माण होणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. अजूनही संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संपूर्णपणे राजकीय भूमिकेमध्ये आले असं आपल्याला म्हणता येणार नाही, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. मागील 25 वर्षापासून 26 वर्षापासून आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा संभाजी ब्रिगेडची विचारधारा आपण पोहोचवलेली असताना, अजूनही सामाजिक सांस्कृतिक भूमिकेमधून बाहेर येऊन पूर्णतः 100% राजकारण करण्यासाठी जोपर्यंत आपण तयार होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं संभाजी ब्रिगेडला राजकारणामध्ये यश प्राप्त होणं कठीण आहे. आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये आपली जी शिवसेनेसोबत युती आहे त्या माध्यमातून तर आपल्याला काम करावं लागणारच आहे, परंतु स्वतः संभाजी ब्रिगेडला सुद्धा एक ताकदवान, एक सक्षम अशा प्रकारचा राजकीय पक्ष म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभं राहण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला संभाजी ब्रिगेडची भूमिका या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी या महाराष्ट्राचं राजकारण, या देशाचं राजकारण समजावून घेऊन जे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहे, देश पातळीवर, राज्य पातळीवरचे मुद्दे जे असतील ते आपले नेते मांडतीलच, पण त्याचबरोबर स्थानिक पातळीवरचे जे आपले मुद्दे आहे ते स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ते मुद्दे घेऊन, ज्याप्रमाणे तुषार उमाळे सारखे काही पदाधिकारी, काही कार्यकर्ते आपापल्या भागामध्ये ते मुद्दे घेऊन आंदोलन करतात, मोर्चे काढतात,
सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवतात, त्याच प्रकारचे आंदोलन आणि मोर्चे या महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना करणं मित्रांनो अत्यंत गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये तर आपल्याला खऱ्या अर्थानं मागील 25-30 वर्षापासून जो आपण संघर्ष करत आहोत, मेहनत करत आहोत, प्रयत्न करत आहोत, आपले असंख्य पदाधिकारी यांनी आपलं संपूर्ण तारुण्य संभाजी ब्रिगेडमध्ये खर्ची घातलेला आहे आणि या विचारपीठावर बसलेली ही सगळी ज्येष्ठ नेते मंडळी आहे. यांना जर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काही लोकांना पाठवून खऱ्या अर्थानं आतापर्यंत जी आपण 5 सत्ता सांगितलेल्या होत्या त्यामधली जी आपली राजसत्ता आहे ती राजसत्ता प्रत्यक्ष पाहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी मित्रांनो आपल्याला या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रवेश करण्यासाठी जे राजकीय पक्ष आहे, या राजकीय पक्षाच्या ज्या भूमिका आहे या महाराष्ट्रामधल्या, या देशामधल्या, त्या सुद्धा समजून घेऊन कोण आपला शत्रू आणि कोण आपला मित्र हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण या देशाचं, राज्याचं वातावरण सध्या अत्यंत दूषित झालेलं आहे, अतिशय खराब झालेलं आहे. इतक्या विकृत पद्धतीनं आपल्या राज्याचं आणि देशाचं राजकारण सुरू आहे की मागच्या 70-80 वर्षामध्ये अशा प्रकारचं राजकारण आपल्या जुन्या लोकांनी सुद्धा कधी पाहिलेलं नाही असं ते सांगतात. आणि म्हणून की एखाद्या ऑलिम्पिक पटूच्या सोबत सुद्धा या देशातले लोक कसे वागायला लागलेले आणि या देशाच्या तरुणांच्या डोक्यामध्ये कशा प्रकारची विकृती भरून त्यांचे मेंदू खराब करण्याचं कारस्थान आपल्या देशात सुरू आहे ते आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. विनेश फोगाट सारखी ऑलिम्पिक दर्जाची एक मोठी महान खेळाडू जेव्हा तिला डिस्क्वालिफाय करण्यात येते तेव्हा या देशामधले काही लोक अतिशय घाणेरड्या पद्धतीनं, अतिशय विकृत पद्धतीनं एका स्त्रीवर तुटून पडतात, तिच्याबद्दल अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं सोशल मीडियावर लिखाण करतात. अशा वेळी संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की जात पात धर्म पंथ पक्ष या गोष्टी बाजूला ठेवून ज्या ज्या ठिकाणी स्त्रियांचा अपमान होत असेल त्या ठिकाणी आपण ताकदीनं पेटून उडून अशा लोकांना उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मागील काही वर्षापासून या अशा प्रकारच्या विकृत आणि वाईट घटना घडत आहे ज्यामुळे या राज्याची मान अत्यंत शर्मेनं खाली गेलेली आहे. हा महाराष्ट्र आपण संतांचा महाराष्ट्र म्हणतो, हा महाराष्ट्र आपण महापुरुषांचा महाराष्ट्र म्हणतो. 700 वर्षाची महान अशा प्रकारची परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली असताना या महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी मित्रांनो घडत असेल तर निश्चितपणे हे चुकीचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे आपण लोकसभेमध्ये महाविकास आघाडी करता अत्यंत प्रयत्न केले, संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांमुळे, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमुळे महाविकास आघाडीचे 30 खासदार या लोकसभेमध्ये निवडून येण्यास मदत झालेली आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि या गोष्टी आपण लोकांमध्ये जाऊन सांगितल्या पाहिजे. कारण आपण जागोजागी फिरलो, इथं बसलेले वक्ते महाविकास आघाडीजवळ वक्ते नसताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या वक्त्यांनी महाविकास आघाडीच्या सभा गाजवल्या आणि त्या माध्यमातून त्यांचे खासदार निवडून आले. आता त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की ज्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं त्या लोकांना सुद्धा सहकार्य करून विधानसभेमध्ये आपले आमदार पाठवण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न करण्यासाठी, त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी आपल्याला सुद्धा संभाजी ब्रिगेडचा झेंडा ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये उंचावण्यासाठी सगळ्यांनी अत्यंत तन्मन धनाने समजून जा की हा आपला जो आजचा मेळावा आहे या मेळाव्यातूनच आपल्याला विधानसभेमध्ये जाण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे. आणि ही समजा की शेवटची संधी आहे. कदाचित जर ही संधी आपण गमावली तर येणाऱ्या पुढच्या 5 वर्ष आणखी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आणि मग ती संधी मिळणार की नाही ते सुद्धा आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून मित्रांनो हा संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर हा मेळावा, आपण या मेळाव्याला लोकशाही जागर मेळावा का म्हटलाय, लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ती लोकशाही वाचवण्यासाठी या मेळाव्याचं हे आयोजन आहे. ती जबाबदारी संभाजी ब्रिगेडनं पेलावी आणि संभाजी ब्रिगेडचे आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावे एवढीच आपणास विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. खूप खूप दादा धन्यवाद. तुमच्या टाळ्या पुन्हा कमी पडत आहेत. टॅक्स लागतो का पुण्यात टाळ्यांना? नाही ना? वाजवा, जोरात वाजवा एकदा. जय जिजाऊ, जय जिजाऊ, देश की ब्रिगेड. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी निमंत्रित करतोय संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष, आपले सर्वांचे मार्गदर्शक, आपले सर्वांचे लाडके मामा सन्मान्य सुधीर मामा देशमुख यांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. सन्मान्य सुधीर मामा देशमुख. जरा वरची मंडळी अर्धा एक घंटा शांत बसली तर फार चांगलं होईल. अर्धा एक घंटा टाइम आहे आपल्या कार्यक्रमाला, तोपर्यंत उठण्याची कोणी कृपया घाई करू नये आणि पुण्याच्या काही कार्यकर्त्यांनी थोडंसं लक्ष द्यावं. सर्वप्रथम उपस्थितांना जय जिजाऊ.
राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावावर आपलं संघटन चालतं ते छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व समस्त महामानवांना ज्यांनी आपलं आयुष्य बहुजन समाजाच्या उद्धारासाठी खर्च केलं त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो व ज्यांनी तुम्हाला आम्हाला एक दिशा दिली आणि या दिशेतून आपण आपली दशा बदलवली ते आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब. आज लोकशाही सन्मान लोकशाही जागर महामेळाव्यासाठी विचारपीठावर उपस्थित संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय मनोजदादा आखरे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव माननीय सौरभदादा खेडेकर, प्रवक्ते गंगाधरजी बनबरे, विशेष करून या कार्यक्रमास उपस्थित सेवा संघाचे ठुबे साहेब, हरियाणाहून आलेले आपले मांगेरामजी आणि या कार्यक्रमास विचारपीठावर उपस्थित संभाजी ब्रिगेडची सर्व सन्माननीय मंडळी, समोर उपस्थित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेडची मंडळी आणि माझ्या माता आणि बंधू भगिनींनो, खर तर संभाजी ब्रिगेड म्हणजे एक वक्त्यांची खाण आहे आणि अनेक वक्त्यांनी आपापले वक्तव्य केलीत. मला असं वाटतं की आता राहिलेल्या अध्यक्षांना सचिवांना काही मांडायला उरतं की नाही, त्यामुळे मी सुद्धा वेळेचं गांभीर्य ठेवून थोडक्यात 2 शब्द मांडणार आहे. ज्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम केलंय, परंतु मागील 5-6 वर्षात आपण राजकीय क्षेत्रात उतरलोय आणि राजकीय क्षेत्रात आपण का आलोय तर पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी जी आपल्या पंचसूत्री दिली त्या पंचसूत्रीतला एक भाग म्हणजे राजसत्ता आणि राजसत्तेशिवाय कुठलाही प्रश्न सुटत नाही आणि राजसत्ता हा अपरिहार्य मार्ग आहे. या देशामध्ये अनेक समस्या अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहे आणि सध्या या देशामधला एक महत्वाचा विषय म्हणजे महिलांवर होणारे अनन्वित अत्याचार. प्रामुख्याने आपण चळवळीतून निर्माण झालेले आहोत. याचं आपण मूळ शोधलं पाहिजे की या देशामध्ये लहान बालकं सुद्धा सुटली नाहीत. बदलापूरचं प्रकरण म्हणजे या जगात आपली नाचक्की झालेली आहे, पण याचं मूळ आहे मनुस्मृती. सध्या या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लाडकी बहीण योजना काढली. माझी विनंती आहे त्या शिंदेंना, अरे लाडक्या बहिणीचा सन्मान करण्याची जर एखादी योजना काढली असती ना तर तुमचं नाव झालं असतं. पण या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या देशातील माझ्या बहिणीला गुलाम करण्याचं कटकारस्थान या मनुस्मृतीच्या मार्गदर्शकांनी आणि मनुस्मृतीच्या समर्थकांनी केलेलं आहे. ज्या छत्रपतींचं नाव आपण घेतो, ज्या छत्रपतींनी या देशातील शोषक जुलमी राजवटीच्या विरोधात इथल्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, स्वराज्य मिळवून दिलं, शिवराज्य मिळवून दिलं. 350 वर्षापूर्वी तब्बल घटना घडली. त्या काळातल्या शोषित पीडित वंचित लोकांना स्वतःच असं स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं आणि पुनश्च 3.5 वर्षानंतर मला वाटतं ही संधी संभाजी ब्रिगेडला छत्रपतींनी निर्माण करून दिली. सध्याच्या स्थितीमध्ये ज्या पद्धतीने या देशातील वंचित शोषित पीडित श्रमकरी कष्टकरी शेतकऱ्यांवर जो अन्याय होतो, अत्याचार होतो आणि महिलांवर जो अत्याचार होतो, त्या अत्याचारातून या राज्यातील लोकांना सुखी समृद्ध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडनी आता आपला हा लोकशाही सन्मान मेळावा जाहीर केलाय आणि या माध्यमातून संभाजी ब्रिगेडनी पुढची पावलं उचलायची आहे आणि या राज्यातील जनतेला स्वराज्य मिळवून देण्यासाठी उद्याची निवडणूक लढवायची आहे. खरं तर ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होतो त्याच्या मागचं एक दुसरं मूळ कारण आहे. 10 वर्षापासून या राज्यामध्ये या देशामध्ये मनुस्मृतीच्या समर्थकांचं राज्य आणि त्यांचा अजेंडा या देशातील लोकांना महिलांना गुलाम करणे. या देशातलं सूचना प्रसारण मंत्रालय काय करतं, वेब सिरीज असेल, टीव्ही सिरियल्स असतील आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून असं बिभत्स प्रदर्शन केलं जातं आणि हीच कारण आहेत की हे सध्या देशात जी प्रकरणं घडतायत, महिलांवर जो अन्याय अत्याचार होतो त्याला कारणीभूत हे केंद्रातलं सरकार आहे आणि हे केंद्रातलं सरकार आणि या राज्यातलं सरकार याचं समर्थन करतं आणि समर्थन करतं आणि या समर्थकांना
खाली खेचण्यासाठी येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकांच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचे जर शिलेदार त्या संसदेत गेले असते तर आपण काही वेगळं करू शकलो असतो. पण आता ती पुनश्च संधी आलेली विधानसभेच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचे जर 5 शिलेदार त्या विधान भवनात गेले तर महाराष्ट्राची दिशा बदलण्याची ताकद या संभाजी ब्रिगेडमध्ये आहे. आणि उद्याची दिशा तुम्हाला द्यायची आहे, या राज्याची दशा बदलायची आहे, महिलांचं संरक्षण करायचं आहे, महिलांचे हक्काधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. आणि याच्यासाठी संभाजी ब्रिगेडची निर्मिती झालेली आहे. उद्याच्या येणाऱ्या काळात भाषण तर आपण करतोच, पण आपल्याला आपलं कर्तव्य करायचं आहे, विचार आणि कृती सुद्धा करायची आहे. इथून गेल्यानंतर घरी शांत न बसता संभाजी ब्रिगेडच्या मावळांनी ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये सर्व पक्षाच्या महाआघाडीच्या लोकांसाठी आपण हिरिरीने भाग घेतला, काम केलं, त्याच पद्धतीने उद्या होणाऱ्या निवडणुकामध्ये ज्या काही संभाजी ब्रिगेडच्या वाट्याला सीट्स मिळतील त्या सीट्ससाठी आपल्याला जीवाचा रान करायचा आहे आणि आपले संभाजी ब्रिगेडचे शिलेदार त्या विधानसभेमध्ये पाठवायचा आहे. उद्धव ठाकरेंच्या पडतीच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडनी त्यांना मदत केली, त्यांच्या हातात हात दिला. आणि मला असं वाटतं की संभाजी ब्रिगेडनी ज्या पद्धतीने संभाजी ब्रिगेडनी शिवसेनेला निवडणुकीच्या काळात मदत केली, काँग्रेसला केली, राष्ट्रवादीला केली, आणि ह्या गोष्टी न विसरता येणाऱ्या विधानसभेमध्ये कुठलंही चॉकलेट न देता त्यांनी आम्हाला संधी दिली पाहिजे, ही याची आग्रहाची विनंती आहे. अदरवाईज त्यांनी जर आपल्याशी सुद्धा काही गद्दारी करण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेडच्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 288 सीट उभ्या करेल आणि त्यांना आपली औकात दाखवून देईल. एवढं मी बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.